नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जनरल सायन्सचा चौथा चॅप्टर पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे धाराविद्युत आणि मॅग्नेटिझम म्हणजे तुम्हाला माहिती आहे चुंबकत्व. आज आपण या चॅप्टरमधील करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय हे बघणार आहोत. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, त्यावरील काही आकृत्या आणि त्यांचे स्पष्टीकरण आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर इलेक्ट्रिक सेल म्हणजे काय हेही आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. दरवेळी चॅप्टर सुरू करण्यापूर्वी तुम्ही अवघड वाटणारे स्पेलिंग आणि त्यांचे अर्थ म्हणजे शब्दार्थ लिहित आहात. चॅप्टर संपल्यावर तुम्ही त्यावरील एक्सरसाइजसुद्धा आत्तापर्यंत कंप्लीट केले असतील. सतत चॅप्टरचे एक्सरसाइजचे तुम्ही वाचन केले, चॅप्टरचे सुद्धा आणि एक्सरसाइजचे सुद्धा त्यावर असणाऱ्या तुम्ही वाचन केले तर तुमच्या संकल्पना लवकर क्लिअर होतील. सगळं खूप इझी आहे. सो लेट स्टार्ट आवर लेसन. रिकॉल, थोडंसं आठवूया. विच कॉन्स्टिट्युएंट आर प्रेझेंट इन ॲन ॲटम. अणूमध्ये कोणकोणते कॉन्स्टिट्युएंट म्हणजे घटक असतात. आता इयत्ता 7वीचा 14वा धडा तुम्ही जर अभ्यासला तर ॲटम ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. काय होते बरं धड्याचे नाव, इलेमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर. ओके, बघा समजून घ्या. ॲन ॲटम हॅज सेम नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. हे तर आपल्याला माहीतच आहे की अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज असतात आणि प्रोटॉन्स हे पॉझिटिव्हली चार्ज असतात. सो an object doesn't show any charge though its atoms contains charged particles. Therefore, we can say that plenty of electrical charge is filled in the objects around us. बघा, अणू एकंदरीत विद्युतदृष्ट्या उदासीन मानला जातो कारण त्यामध्ये सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह तेवढे निगेटिव्ह असतात. संख्या सारखी असते पॉझिटिव्हची आणि निगेटिव्हची आणि म्हणूनच त्यांना न्यूट्रल म्हणजेच उदासीन असं म्हटलं जातं. इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स यांची संख्या जेव्हा अणूंमध्ये सारखी असते तेव्हा विद्युतदृष्ट्या इलेक्ट्रिकली आपण त्याला न्यूट्रल असं म्हणतो. ओके, अणू त्यात धनप्रभार व ऋणप्रभार हा असतोच. म्हणून असं म्हणता येईल की आपल्या सभोवतालच्या वस्तूंमध्ये विद्युत प्रभार आहे, म्हणजेच काय, करंट इलेक्ट्रिसिटी, आणि तो भरपूर प्रमाणात भरून राहिलेला असतो प्रत्येक वस्तूमध्ये. त्याची आपण काही उदाहरणं पाहूयात. बघा, व्हॉट विल हॅपन इफ ए ग्लास रब ऑन ए सिल्क क्लॉथ. काय होईल जर आपण काचेची कांडी रेशमी कापडावर जर आपण घासली. हाऊ डू ऑब्जेक्ट्स गेट चार्ज. वस्तू चार्ज कशा होतात, त्याच्यावरती चार्ज कसा येतो. व्हॉट आर स्टॅटिक अँड मूव्हिंग चार्जेस. स्थिर किंवा चल प्रभार कशाला म्हणतात. मूव्हिंग चार्जेस गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अदर. दीज आर निगेटिव्हली चार्ज. बघा, निगेटिव्हली चार्ज मूव्हिंग निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आर द इलेक्ट्रॉन्स. कॅन धिस निगेटिव्ह चार्ज बी मेड टू फ्लो. Can electrically be made to flow like water flowing from a higher level to lower level. You have learned that a force will have to be applied to put a stationary object into motion. We get current electricity when the electrons in an electrical conductors are made to flow. बघा समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा चल ऋणप्रभारित कणांना आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो. चल म्हणजे जे मूव्ह करतात, ज्यांची मूवमेंट होते. मग मूव्हिंग निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो आहे, इलेक्ट्रॉन्स. मूव्हिंग निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्सला आपण इलेक्ट्रॉन असं म्हणतो आहे. मग हे निगेटिव्ह चार्ज बी मेड टू फ्लो हे प्रवाहित करता येतील का. कसे, जसे उंचावरून पाणी खाली पडते, हा पाण्याचा गुणधर्म आहे, तसं आपल्याला इलेक्ट्रिकली विद्युत प्रवाह
अशी एखादी बनवता येईल का? चला एक उदाहरण बघा. एखादी वस्तू जर स्थिर असली, एका जागेवर असली, तर तिला गती देण्यासाठी तुम्हाला बल लावावं लागतं, फोर्स, बरोबर. एखाद्या गुड कंडक्टरमध्ये, वाहकामध्ये जर इलेक्ट्रॉन्सला आपण गती दिली, अशीच जशी तुम्ही एखाद्या वस्तूला देता तशी आपण इलेक्ट्रॉन्सला गती दिली आणि त्यांना वाहतं केलं पाण्यासारखं, तर आपल्याला जशी पाण्याला धार असते तशी धार मिळेल, पण ती असेल विद्युतची. मग तिला आपण म्हणूयात धाराविद्युत. येस, करंट इलेक्ट्रिसिटी. चला बघूयात नेमकं करंट इलेक्ट्रिसिटी काय आहे. करंट इलेक्ट्रिसिटी धाराविद्युत. A large current flow when lightning takes place from a cloud to the ground, while sensation is felt by us due to a microscopically small current flowing to the brain. मेंदूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह वाहतात. तसा हा खूप वेगळा मोठा भाग आहे, पण संवेदना मेंदूकडे पोहोचण्यासाठी सूक्ष्म विद्युत प्रवाहाची गरज असते, स्मॉल करंटची गरज असते. यू आर अवेअर ऑफ द करंट फ्लोविंग थ्रू वायर्स, इलेक्ट्रिक बल्ब्स अँड इक्विपमेंट इन द हाऊस. घरांमध्ये बघा, तारांमधून, विजेच्या बल्बमधून किंवा वेगवेगळ्या उपकरणांमधून वाहणाऱ्या करंटची तुम्हाला चांगलीच माहिती आहे, परिचय आहे, बरोबर. इन द इलेक्ट्रिक सेल्स ऑफ ए रेडिओ or in a car battery, a current is produced by the flow of both negatively and positively charged particles. बघा, इलेक्ट्रिक सेल्स ऑफ रेडिओ म्हणजेच रेडिओमध्ये असणारे सेल, यामध्ये आणि मोटारीच्या बॅटरीमधून पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच धनप्रभारित आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे ऋणप्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे तिथे इलेक्ट्रिक करंट तयार होतो. ओके, बघा, सेलला 2 पोल असतात, एक असतो पॉझिटिव्ह आणि एक असतो निगेटिव्ह. या दोन्हींमधील कणांचं वहन होतं आणि तिथे विद्युत प्रवाह निर्माण होतो. त्याला आपण म्हणतो करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या. पुढचा पॉईंट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजेच विद्युत स्थितिक विभव, ज्याला आपण मराठीत म्हणतो. वॉटर ऑर ए लिक्विड फ्लोज फ्रॉम ए हायर लेवल टू ए लोअर लेवल. बघा, पाणी किंवा द्रव पदार्थ उंच पातळीवरून खाली असणाऱ्या पातळीकडे वाहतात, बरोबर. एक पाण्याचा टँक उंचावर असेल आणि एक खाली असेल तर पाणी नेहमी उंचावर असणाऱ्या टँकमधून खालच्या टँकमध्ये येणार, हे आपल्याला माहिती आहे. तसंच सेम, हीट always flow from a body at higher temperature to a body at lower temperature. त्याचप्रमाणे उष्णतासुद्धा जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते. घरातील उदाहरणानंच समजून घेऊ. एखाद्या भाजीमध्ये ठेवलेला चमच्याचं तोंड आधी गरम होतं आणि नंतर हळूहळू जिथं हात पकडतो ते टोक गरम व्हायला सुरुवात होते. याचाच अर्थ जास्त तापमान हे कमी तापमानाकडे प्रवाहित केलं जातं. ओके, सिमिलरली देअर इज ए टेंडन्सी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज टू फ्लो फ्रॉम ए पॉईंट ऑफ हायर इलेक्ट्रिक लेवल टू ए पॉईंट ऑफ लोअर इलेक्ट्रिक लेवल. धिस इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. जसं पाणी उंचावरून खाली वाहतं, उष्णता जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते, तसंच पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे धनप्रभार जास्त इलेक्ट्रिक लेवलपासून कमी इलेक्ट्रिक लेवलकडे वाहत असतात. म्हणजेच पॉझिटिव्ह पोलकडून निगेटिव्ह पोलकडे पॉझिटिव्ह चार्जेस फ्लो होत असतात. मग याच इलेक्ट्रिक लेवलला म्हणजेच पातळीला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणतात, विद्युत स्थितिक विभव म्हणतात. आणि हीच इलेक्ट्रिक लेवल करंट फ्लो कोणत्या डिरेक्शननी होणार हे ठरवते. ओके, नाऊ पोटेन्शियल डिफरन्स. बघा, जसं वॉटरफॉल म्हणजे धबधब्याची हाईट आहे,
त्यानंतर टेम्परेचर डिफरन्स ऑफ हॉट अँड कोल्ड बॉडीज. बघा, गरम आणि थंड वस्तूंमध्ये जसा टेम्परेचर डिफरन्स आहे तसंच सेम करंट फ्लो होण्यासाठी 2 पॉईंटच्या पोटेन्शियलमध्ये म्हणजेच इलेक्ट्रिक लेवलमध्ये डिफरन्स हा हवाच. जर डिफरन्स असेल तरच करंट हाय इलेक्ट्रिक लेवलपासून लो इलेक्ट्रिक लेवलकडे फ्लो होणार, बरोबर. मग याच पोटेन्शियलमधील डिफरन्सला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात. ओके, पुढे बघा. Similar to the height of a waterfall, the temperature difference of hot and cold bodies, the difference between the potential of 2 points, that is potential difference, is interesting to us. खाली बघा काय दिलंय. Take connecting copper wires and connect the circuit as shown in figure 4.1a. No current is seen to flow in the bulb. Now connect in the same circuit a 1.5 volt dry cell available in the market as shown in figure 4.1b. Now it will be realized from glowing of the bulb that a current is flowing in the circuit. Electrons in the wire flow due to the potential difference between the two ends of the dry cell. These flow from the negative terminal of the cell to the positive terminal of the cell. Conventional current flow in the opposite direction and is shown in the figure by the sign of an arrow. We will learn about an electrical circuit later in this chapter. बघा, 4.1a आणि फिगर 4.1b या दोन्हींमध्ये काय फरक आहे. तर ए फिगरमधील बल्ब हा ग्लो झालेला नाही आहे, म्हणजेच चालू झाला नाही. तर बी या फिगरमधील बल्ब ग्लो चालू झालेला आहे. असं का झालं असावं, विचार करा. आकृती नीट पहा. तुमच्या काय लक्षात येते. 4.1a या फिगरमध्ये कुठेही बॅटरी जोडलेली नाही, ड्राय सेल किंवा सेल जोडलेला नाही आहे. मात्र या बी फिगरमध्ये आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल असलेली एक ड्राय सेल 1.5 व्होल्टचा एक सेल आपण जोडला आहे. त्यानंतर करंट व्हायला लागला आहे आणि करंट वाहू लागल्याने हा बल्ब ग्लो झाला आहे, म्हणजे चालू झाला आहे. हे बल्ब ग्लो होणे म्हणजे करंट प्रवाहित झाल्याचं चिन्ह आहे, असं आपण समजूया. आता पोटेन्शियल डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करायचा असतो हे आपण पाहू. इन फिगर 4.1a there is a no current as there is a no potential difference in the absence of any cell. बघा काय झालं. 4.a या फिगरमध्ये कुठल्याही प्रकारचा सेल आपण जोडलेला नाही, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा पोटेन्शियल डिफरन्स तिथे नव्हता, म्हणून तिथे करंट फ्लो झाला नाही, म्हणजेच बल्ब चालू झाला नाही. करंट स्टार्ट फ्लोविंग इन द सर्किट ॲज सून ॲज द पोटेन्शियल डिफरन्स इज ॲप्लाइड. आणि जसा आपण 4.1b या आकृतीत सेल ॲड केला तसं तिथं तो बल्ब ग्लो झाला आणि करंट व्हायला लागला. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन SI सिस्टीम इज व्होल्ट. वी विल लर्न अबाउट इट इन द नेक्स्ट स्टँडर्ड. बघा, विभवांतराचे पोटेन्शियल डिफरन्सचे युनिट म्हणजे एकक सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल SI आपण म्हणतो, या पद्धतीत व्होल्ट असे आहे. वी विल लर्न अबाउट इट इन द नेक्स्ट स्टँडर्ड. याविषयीची अधिक माहिती आपण पुढच्या वर्षी बघणार आहोत. ओके, आता पुढचा पॉईंट पाहूयात. थिंक अबाउट इट. हाऊ कॅन वी मेजर वॉटर फ्लो इमर्जिंग फ्रॉम ए पाईप? We can find it from the amount of waters coming out in a specific time period. How then is the electric current measured? बघा, एखाद्या नळीतून येणारा पाण्याचा प्रवाह आपण कसा मोजायचा? तर विशिष्ट वेळात त्यातून किती पाणी आले यावरून ते आपल्याला काढता येईल. मग करंट कसा फ्लो झाला, आपण तो करंट फ्लो झाला हे कसं मोजणार? त्यासाठी आहे हा महत्त्वाचा पॉईंट. We have seen that electric current is produced
ड्यू टू द फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल्स. Electric charge flowing through a wire in 1 second can be called unit current. The SI unit of electric current is coulomb per second or ampere. बघा, करंट हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कणांच्या वहनामुळे निर्माण होतो. हे आपण पाहिलं आहे. एखाद्या तारेतून एका सेकंदात एवढीच वेळ घेतली आहे आपण, 1 सेकंद, एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एकक विद्युत प्रवाह असं म्हणता येईल आपल्याला. बरोबर. एका सेकंदात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एकक विद्युत प्रवाह म्हणजे युनिट करंट असं म्हणूयात. विद्युत प्रवाहाचे SI आपल्याला माहिती आहे आता, एकक आहे, युनिट आहे कुलोम्ब पर सेकंद किंवा ॲम्पियर. मग 1 ॲम्पियर इज इक्वल टू 1A विच इज इक्वल टू 1 कुलोम्ब पर 1 सेकंद विच इज इक्वल टू 1 C per second, कुलोम्ब पर सेकंद. इलेक्ट्रिक करंट इज ए स्केलर क्वांटिटी. विद्युत प्रवाह ही स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजेच अदिश राशी आहे, जिच्यात दिशा गरजेची नाही आहे. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट पाहूया, इलेक्ट्रिक सेल. अ सोर्स इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस ए युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्जेस इन ए सर्किट. Such a general device is an electric cell. Various type of electric cells are available today. These are used in a range of machines from wrist watches to submarines. Out of these, you must be aware of solar cells. The main function of various electric cells is to maintain a constant potential difference between its two terminals. बघा, एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये विद्युत परिपथामध्ये सतत युनिफॉर्म करंट निर्माण करण्यासाठी एखाद्या स्रोताची गरज आपल्याला असते. असे एक सर्वसाधारण साधन म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक सेलची गरज असते. विविध तऱ्हेचे प्रकारचे हे इलेक्ट्रिक सेल बाजारात उपलब्ध आहेत. अगदी तुमच्या मनगटातल्या घड्याळापासून तर मोठमोठ्या पाणबुड्यांपर्यंत जी यंत्र वापरली जातात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक सेल आहेत, विद्युत घट आहेत. त्यापैकी सोलर सेल हा एक सौर घट तुम्हाला माहीत असावा, जो आज प्रत्येक लोकांच्या छतावरती बॅटरीचं काम करतो. तुम्हाला माहीत आहे, विद्युत घटाचं इलेक्ट्रिक सेल मुख्य कार्य त्याच्या 2 टोकांमधील विभवांतर कायम राखणं आहे. इलेक्ट्रिक सेल्स वर्क ऑन द इलेक्ट्रिक चार्जेस टू मेंटेन ए कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स. बघा, इलेक्ट्रिक सेल त्या फ्लो होणाऱ्या चार्जेसवर काम करत असतात. इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन करण्यासाठी, तो आहे असाच ठेवण्यासाठी ते कसं, हे आपण पुढे पाहणार आहोत. ओके. विद्युत घटांचे इलेक्ट्रिक सेलचे काही प्रकार हल्ली वापरात आहेत. कोणकोणत्या प्रकारचे विद्युत घट इलेक्ट्रिक सेल आपण बघतो. बघा, ड्राय सेल, लीड ॲसिड सेल, निकेल कॅडमियम सेल म्हणजेच NiCd सेल, असे वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्सचा स्टडी आपण पुढे करणार आहोत. बघा, झालेल्या भागाचे नीट वाचन करा. करंट, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिक सेल, हे सर्व नीट समजून घ्या. आता आपण रोजच्या जीवनातील काही इलेक्ट्रिक सेल विद्युत घटांविषयी माहिती घेणार आहोत. सुरुवात करूयात. ड्राय सेल. The dry cells are used in our radio sets, wall clocks and torches. These are available in 3 to 4 sizes. The construction of a dry cell is as shown in figure 4.2. ड्राय सेल म्हणजेच ड्राय म्हणजे कोरडा सेल. विद्युत घट, कोरडा विद्युत घट. आपण रेडिओ, भिंतीवरचं घड्याळ किंवा टॉर्चेस, रिमोट यामध्ये ड्राय सेल वापरतो. 3 ते 4 प्रकारांच्या आकारांमध्ये हे ड्राय सेल उपलब्ध असतात. ड्राय सेल कसा असतो, त्याची रचना कशी आहे हे पाहणार आहोत. घरी कुणीही हा प्रयोग करायचा नाही आहे. आपण फक्त आकृतीच्याच आधारे हे शिकणार आहोत. नीट लक्षात घ्या, घरी कुणीही सेलचा प्रयोग करायचा नाही आहे. बघा, आता या सेलचं जर आपण वरचं आवरण काढलं तर आपल्याला आतमध्ये काय सापडेल, तर
तुम्हाला आतमध्ये धातूचं पांढरं आवरण सापडेल. इनसाइड यू विल फाइंड ए व्हाइटिश मेटल लेयर. दिस इज झिंक मेटल लेयर. हे काय आहे? झिंक या धातूचं आवरण आहे, जस्त ज्याला आपण मराठीत म्हणतो. दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. आणि हाच आहे सेलचा निगेटिव्ह भाग, जो निगेटिव्ह टोक दाखवतो. नाव केअरफुली ब्रेक ओपन धिस लेयर. देअर इज ए अनदर लेयर इनसाइड. आता आपल्याला काय करायचं आहे? हे आवरण ऋण टोकापासूनचं अलगद हलकेच फोडायचं आहे आपल्याला. त्याच्या आतमध्ये म्हणजे या जस्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण असणार आहे. अँड इलेक्ट्रोलाइट इज फिल्ड बिटवीन दिस टू लेयर्स. या दोन्ही आवरणांमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणजेच विद्युत अपघटनी भरून ठेवलेली असते. द इलेक्ट्रोलाइट कंटेन्स निगेटिव्हली चार्ज अँड पॉझिटिव्हली चार्ज आयन्स. या इलेक्ट्रोलाइटमध्ये काय काय असतंय बघा. या विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारित आणि ऋणप्रभारित आयन असतात. दीज आर द कॅरीज ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि इलेक्ट्रिसिटी वाहणारे कोण आहेत? तर हेच कॅरियर्स आहेत, वाहक आहेत. द इलेक्ट्रोलाइट इज वेट पल्प ऑफ झिंक क्लोराईड ZnCl2 अँड अमोनियम क्लोराईड NH4Cl. हे क्लोराईड म्हणजे काय? तर ZnCl2 झिंक क्लोराईड आणि NH4Cl अमोनियम क्लोराईड यांच्या मिश्रणाचा वेट, ओल्या मिश्रणाचा. जसा आपण पीठ मळतो तसा ओला लगदा शेणासारखा करून तो त्याच्या अवतीभोवती लेपप्रमाणे लावलेला असतो. देअर इज ए ग्रॅफाईट रॉड ॲट द सेंटर ऑफ द सेल. या घटाच्या मध्यभागी एक ग्रॅफाईटची कांडी असते. इथं बघा फिगरमध्ये मध्यभागी दिसते. आणि तिच्या आजूबाजूने असतो सगळा भरून ठेवलेला लेयर, जो आत्ताच आपण पाहिला आहे ओला. कशाचा? ZnCl2 आणि NH4Clचा. त्याच्या बाहेर इलेक्ट्रोलाइट आणि त्याच्या बाहेर जस्त आणि त्याच्याही बाहेर मेटलचं कवरिंग. दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. आणि हा जो ग्रॅफाईटचा रॉड आहे, हा रॉड म्हणजेच पॉझिटिव्ह टर्मिनल आहे सेलचा. ए पेस्ट ऑफ मँगेनीज डायऑक्साईड MnO2 इज फिल्ड आउटसाइड द रॉड. आणि रॉडच्या बाह्य बाजूला मँगेनीज डायऑक्साईडची MnO2ची पेस्ट भरून ठेवलेली असते. बिकॉज ऑफ द केमिकल रिॲक्शन ऑफ ऑल दीज केमिकल्स, इलेक्ट्रिकल चार्ज इज प्रोड्यूस्ड ऑन द टू टर्मिनल्स. ग्रॅफाईट रॉड अँड झिंक लेयर. काय होतं? या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक क्रिया घडतात. या रासायनिक अभिक्रियेमधून दोन्ही टोकांवरती म्हणजेच ग्रॅफाईट रॉडवरती आणि झिंकवरती इलेक्ट्रिक करंट तयार होतात, विद्युत प्रभार तयार होतात. अँड अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन द सर्किट. आणि मग हा करंट विद्युत प्रवाह त्या परिपथातून व्हायला सुरुवात होते. ड्यू टू द वेट पल्प used in this cell, the chemical reaction proceeds very slowly. Hence, a large electric current cannot be obtained from this. Compared to the electric cells using liquids, the shelf life of dry cells is longer. Dry cells are very easy to use as these can be held in any direction with respect to ground and can be used in mobile instrument. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या विद्युत घटांमध्ये ड्राय सेलमध्ये जो ओलसर लगदा वापरलेला असतो, रासायनिक अभिक्रिया त्यामुळे मंदपणे हळूहळू चालते. म्हणून मोठा विद्युत करंट, इलेक्ट्रिक करंट यातून मिळवता येत नाही. कंपेअर्ड टू द इलेक्ट्रिक सेल्स युजिंग लिक्विड्स, द शेल्फ लाईफ ऑफ ड्राय सेल इज लॉंगर. द्रव पदार्थांचा वापर करून जे विद्युत घट ड्राय सेल बनवले जातात, त्यांच्या तुलनेत याची साठवण क्षमता, कालमर्यादा जास्त असते. ड्राय सेल्स आर व्हेरी इझी टू यूज ॲज दिस कॅन बी हेल्ड इन एनी डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड अँड कॅन बी यूज्ड इन मोबाईल इन्स्ट्रुमेंट. आता याचा आणखी एक फायदा आहे. काय? तर हे विद्युत घट वापरायला सोयीचे असतात, इझी असतात. ते आडवे, उभे, तिरपे, सरळ, उलटे कसेही आपल्याला ठेवता येतात.
आणि कुठल्याही प्रकारचे मोबाईलसारखे कोणत्याही चलसाधनांमध्ये म्हणजे सहजपणे आपण कुठेही घेऊन फिरू शकतो. या सेल्सलाही आपण सोबत घेऊन कॅरी करू शकतो. ओके, बघा, सेल कुणीही त्याचं अंतरंग बघायचं नाही, आपण ते आकृतीद्वारे समजून घेणार आहोत. तर आज आपण या एका ड्राय सेलची माहिती बघितली. पुढच्या तासाला आपण पुढचे काही सेल्स बघणार आहोत. ओके, थँक्यू.